सगळ्यांना केमिस्ट्री मास्टरचा नमस्कार। आपण सॉलिड स्टेटचा तिसरा प्रॉब्लेम आता बघतोय, पण हा प्रॉब्लेम बघायच्या आधी आधीचे दोन प्रॉब्लेम बघून घ्या, नंतरच हा प्रॉब्लेम बघा। या प्रॉब्लेम मध्ये काय दिले तर एकदम सोपा प्रॉब्लेम आहे। त्याने असं बोललंय की बीसीसी टाइपचा त्याचं युनिट सेल आहे, बीसीसी म्हणजे बॉडी सेंटर्ड टाइप वाला आहे। त्याची एज लेंथ आहे त्याची 288 पिकोमीटर आहे आणि त्याची डेन्सिटी ती 7.21 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे। तर असा टाइपचा एक मटेरियल आहे, तो 200 ग्रॅम घेतलाय आपण, त्याचं वजन 200 ग्रॅम आहे। मग त्या 200 ग्रॅम मध्ये किती युनिट सेल असतील असं त्याने विचारले। म्हणजे समजा आपण बाजारातून सफरचंद आणले, मी 2 किलो सफरचंद आणले आणि म्हटलं की किती सफरचंद आले 2 किलो मध्ये, तसं ते आपण एखादी अमाऊंट सांगतो 10 आले 5 आले, तसं यांनी काय म्हणतात की हा 200 ग्रॅम आम्ही मटेरियल घेतलंय, तर त्या 200 ग्रॅम मटेरियल मध्ये किती युनिट सेल असतील असं विचारलंय। अजून त्यांनी कंटिन्यू काय केलंय की किती ऍटम असतील 200 ग्रॅम मध्ये हे सुद्धा विचारलंय। मग हे काढण्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्मॅट सांगितलंय, तोच फॉर्मॅट प्रत्येक वेळेला वापरायचा आहे। परत रिपीट करतोय, डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम। मग डेन्सिटी कोणाची तर युनिट सेलची, मास कोणाचं युनिट सेलचं, व्हॉल्यूम पण युनिट सेलचं। डेन्सिटी तुम्हाला दिले का? यस दिले, माहिती आहे आपल्याला डेन्सिटी माहिती आहे। मास दिले का? तर त्यांनी मास म्हणजे मास आपल्याला काढावं लागणार युनिट सेलचं। त्यानंतर पुढच्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगेन। व्हॉल्यूम आपण काढू शकतो, कशावर काढू शकतो तर एज दिलाय, एज लेंथ वरून तुम्ही व्हॉल्यूम काढू शकताय। मग आपल्याला हाच फॉर्म्युला मी थोड्यापूर्वी सांगितलं, आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसंच हा फॉर्मॅट वापरायचा आहे। म्हणजे तुम्हाला मास काढायचं असेल तर तुम्हाला काय माहित पाहिजे तर मास ऑफ वन ॲटम माहित पाहिजे, मास ऑफ वन ॲटम। हे काढायचं असेल तर ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे। इथं सुद्धा ए माहित असतं, ए डायरेक्ट माहिती आहे, तुम्ही इथे येणार आहे, आपण आर वरून ए वर येऊ शकतो, ए वरून व्हॉल्यूम वर येऊ शकतो, व्हॉल्यूम वरून ए वर जाऊ शकतो, ए वरून आर वर जाऊ शकतो। हे सगळं एवढाच फॉर्मॅट पहिला फिक्स करायला पाहिजे। हा कळला किंवा पुढच्या सगळ्या प्रॉब्लेम्स आपोआप समजले। मग आता मी सुरुवात करतो प्रॉब्लेमला। पहिला मी गिवन लिहायला सुरुवात करतो। मग गिवन मध्ये मी काय लिहू शकतो तर डेन्सिटी इज इक्वल्स टू 7.21 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ही डेन्सिटी आहे। परत अजून काय लिहू शकतो याच्यामध्ये तर मला एज लेंथ दिली आहे, एज लेंथ किती आहे तर 288 पिकोमीटर आहे। मला पिकोमीटर मध्ये एज लेंथ घेऊन अजिबात चालणार नाही, मला ते सेंटीमीटर मध्ये करावं लागेल आणि एज लेंथ सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी त्याला 10⁻⁻10 न मल्टिप्लाय करावं लागेल। म्हणजेच याचं किती होईल तर 288 288 × 10⁻10 सेंटीमीटर म्हणजेच किती 2.88 × 10⁻⁸ सेंटीमीटर। तर या हे फॉर्मॅट मध्ये तुम्ही ए घेत चला। मग टाइप कोणता आहे सांगा बरोबर? टाइप आहे तो बीसीसी टाइप आहे, बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेलचा टाइप आहे। आता मी याला सुरुवात करतो। आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याला पाहिजे डेन्सिटी, यात थोडं मास अपॉन व्हॉल्यूम। मग ह्यापैकी 3 पैकी एक गोष्ट त्यांनी दिलेली नसते, तिसरी काढायची असते। मग तुम्हाला पहिला मास काढायचा, व्हॉल्यूम पर्यंत जाऊ शकतोय आपण, डेन्सिटी दिली, आता व्हॉल्यूम काढावं लागेल पहिल्यांदा। मग व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला काय तर व्हॉल्यूम इज इक्वल्स टू ए क्यूब। ए क्यूब म्हणजे कोण तर ए तुम्हाला माहिती आहे, ए किती आहे तर 2.88 × 10⁻⁸ चा तुम्हाला काय करायचं क्यूब करायचा आहे। याचा क्यूब केला की तुम्हाला व्हॉल्यूम मिळून जाईल। व्हॉल्यूम इज इक्वल्स टू किती येतोय तर बघा बरं, आपला व्हॉल्यूम जो येतो तो 23.88 येतोय, 23.88 × 10⁻24 सेंटीमीटर क्यूब। आता हे याचं कॅल्क्युलेशन मी आधीच्या 2 व्हिडिओमध्ये दिले, ते बघा। आता वेळ आपण वाया घालवत नाही या व्हिडिओमध्ये, तर कॅल्क्युलेशन आधीच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघून घ्या। तुम्हाला व्हॉल्यूम काढा बरं, मला डेन्सिटी माहिती आहे, मला व्हॉल्यूम माहिती आहे, मी काय काढू शकतो तर मास काढू शकतो, मास ऑफ युनिट सेल। मास ऑफ युनिट सेल इज इक्वल्स टू काय येणार आहे तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम। आता डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम करणार आहे। मग डेन्सिटी किती आपली माहिती आहे तुम्हाला, डेन्सिटी किती दिले तर 7.21 इंटू व्हॉल्यूम किती आहे आपला तर 23.88 × 10⁻⁻24 हे काय तर तुमचा व्हॉल्यूम आहे। तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं तर हे तुम्हाला मास ऑफ युनिट सेल मिळते। मग मास ऑफ युनिट सेल तुम्हाला किती मिळालं तर 172.1 म्हणजे 172.1 × 10⁻⁻24 ग्रॅम हे तुम्हाला काय मिळालं तर मास ऑफ युनिट सेल मिळालं, एवढं मास मिळालं। मग आता एवढं मास तुम्हाला मिळत असेल तर त्यांनी पुढचा फॉर्मॅट काय म्हटलाय की 200 ग्रॅम तो मटेरियल घेतलाय, त्याच्यामध्ये किती अशी युनिट सेल असतील असं विचारले। म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं, समजा मी
2 किलो सफरचंद आणले आणि प्रत्येक सफरचंदाचं वजन जर समजा 100 ग्रॅम असेल तर मी काय कॅल्क्युलेशन करेन की मला किती सफरचंद आले असं मी जर हे करायचं मला तर मी काय करेन 2000 डिवाइड बाय 100 करेन म्हणजे 20 आन्सर येईल म्हणजे 20 सफरचंद आले हे असं मी सांगेन. तसं त्यांनी पण म्हणले की 200 ग्रॅम एलिमेंट तुम्ही वजन करून घेतला तर किती क्यूब त्याच्यामध्ये असतील, किती क्यूब येतील असं विचारले त्यांनी. आपल्याला काय करावं लागेल मग 200 डिवाइड बाय मास ऑफ 1 क्यूब करावं लागेल. तुम्ही इथं करतो बघा. मग 200 मास ऑफ number of unit cell in 200 ग्रॅम. 200 ग्रॅम मध्ये किती असतील त्यासाठी मला काय करावं लागेल तर 200 ग्रॅम वजनाच्या मटेरियल मध्ये 200 ग्रॅम एलिमेंट्स मध्ये किती क्यूब आहेत तर एका क्यूबचं वजन किती आहे 172.1 गुणिले 10⁻²4 आहे. तर याचं जे काही डिवायडेशन आहे हे डिवायडेशन तुम्ही केलं 10⁻24 आहे वर गेल्यानंतर 10⁻24 होऊन जाईल. तर त्याचे आन्सर जे येते ते 1.162 into 10⁻24 एवढे युनिट सेल आहेत. हे युनिट सेल एवढे. आता एवढे युनिट सेल आहेत आणि आपला टाइप कोणता आहे बघा बरं. आपला टाइप इथे दिलाय त्यांनी BCC टाइप आहे, बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल टाइप आहे. आता BCC टाइप असेल तर BCC टाइप मध्ये किती ऍटम असतात तर 2 ऍटम असतात. मग 2 ऍटम म्हणजेच काय याच्यामध्ये 2 ऍटम असणार. मग नंबर ऑफ ऍटम्स किती येतील मग फायनली तुम्ही नंबर ऑफ ऍटम्स काढायचं असेल तर तुम्हाला 2 मल्टिप्लाय करावं लागेल. 2 का तर एका सेल मध्ये 2 ऍटम आहेत. असे किती सेल आहेत तर एवढे आहेत बघा 1.162 into 10⁻24. मग याने 2 ने मल्टिप्लाय करा. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल तर 2.324 into 10⁻24 एवढे काय आहे तुमचे नंबर ऑफ ऍटम्स येतील. नंबर ऑफ ऍटम्स इन 200 ग्रॅम ऑफ एलिमेंट. इथं हा एक आन्सर इथं लिहिला झाला आणि दुसरा आन्सर इथं आहे. नंबर ऑफ एलिमेंट आले. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. 200 ग्रॅम वजनामध्ये किती सेल्स तुमचे इन्व्हॉल्व आहेत हे तुम्ही सांगू शकता. याचं प्रॅक्टिस करा. लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन आधीच्या 2 व्हिडिओ मधलं बघून घ्या. थँक्यू.